नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजीमधील नंबर म्हणजेच वचन हा घटक अभ्यासणार आहोत. नंबर मीन्स हाऊ मेनी थिंग्स, पर्सन्स और ऑब्जेक्ट्स दॅट इज वन और मोर दॅन वन. वचन म्हणजे वस्तू, व्यक्ती यांची संख्या एक आहे की एकापेक्षा जास्त आहे हे ठरवणे होय. इट शोज ॲन ॲग्रीमेंट बिटवीन वर्ब अँड सब्जेक्ट. हे काय दर्शवते तर कर्ता आणि क्रियापद या दोघांमधील संबंध दाखवत असतं. ज्यावेळेस कर्ता बदलतो त्यावेळेस क्रियापदसुद्धा बदलतं. उदाहरणार्थ, आय ईट अ मँगो, ही ईट्स अ मँगो. येथे दोन उदाहरणं दिलेली आहेत बघा. एकामध्ये आय ईट अ मँगो म्हणजेच मी आंबा खातो, आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आहे ही ईट्स अ मँगो, तो आंबा खातो. या दोन्ही उदाहरणांमध्ये ईट हे क्रियापद बदलताना दिसते आपल्याला. यामध्ये काय बदल होतो, कशामुळे बदल होतो तर आय हे काय आहे, प्रथम पुरुषी सर्वनाम आहे, फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन आहे. आणि ही काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन आहे. म्हणजेच एखाद्या कर्त्याचं वचन बदललं तर क्रियापदसुद्धा बदलते. हे असं या दोन्ही उदाहरणांमधून समजून येतं. चला तर मग बघूयात टाइप्स ऑफ नंबर्स, वचनाचे प्रकार. देर आर टू टाइप्स ऑफ नंबर्स. फर्स्ट वन इज सिंग्युलर नंबर अँड सेकंड वन इज प्लुरल नंबर. सिंग्युलर नंबर म्हणजेच एक वचन, प्लुरल नंबर म्हणजेच अनेक वचन किंवा बहुवचन. फर्स्ट टाइप ऑफ नंबर इज सिंग्युलर नंबर. सिंग्युलर नंबर म्हणजेच एक वचन. इट रेफर्स टू सिंगल ऑर वन थिंग्स. बघा, ह्यातून आपल्याला असं लक्षात येतं की हे फक्त आणि फक्त एक वस्तू किंवा व्यक्ती किंवा नामाचं एकमेवत्व दर्शवत असतं. जसं की कॅट, डॉग, कार, क्लास, बॉय एक्सेट्रा. सेकंड टाइप ऑफ नंबर इज प्लुरल नंबर. प्लुरल नंबर म्हणजेच अनेक वचन. इट रेफर्स टू मोर दॅन वन थिंग्स. आता बघा, अनेक वचन हे एकापेक्षा अनेक वस्तूंसाठी वापरल्या जातं. हे काय दर्शवतं, अनेकत्व दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, कार्स, डॉग्स, कॅट्स, क्लासेस, बॉईज, टॉईज, स्टुडंट्स, सिटीज, स्कूल्स, वर्ल्ड्स, सेल्व्स एक्सेट्रा. लेट्स लर्न अबाउट हाऊ टू चेंज सिंग्युलर नंबर इंटू प्लुरल नंबर. देर आर मेनी रूल्स. Help us how to change the singular number into plural number. Add an yes to the end of singular noun. एकवचनी नावाच्या शेवटी yes हा प्रत्यय लावून. Let's change the following nouns number with the help of above rules. For example, dog. Dog म्हणजे एक कुत्रा. डॉग्स म्हणजे अनेक कुत्रे. कॅट म्हणजे एक मांजर. कॅट्स म्हणजे अनेक मांजरे. व्हॅन म्हणजे एक गाडी. व्हॅन्स म्हणजे अनेक गाड्या. स्टुडंट म्हणजे एक विद्यार्थी. स्टुडंट्स म्हणजे अनेक विद्यार्थी. गर्ल म्हणजे एक मुलगी. गर्ल्स म्हणजे अनेक मुली. अशा प्रकारे आपण वर दिलेल्या तक्त्याच्या मदतीने वचन बदल केलेला आहे. लेट्स सी रूल नंबर 2. नाउन एंड्स इन लेटर्स लाइक यस, डबल यस, एस एच, सी एच, एक्स, झेड. ॲड ईएस टू मेक प्लुरल नंबर. ज्या नामांचा शेवट यस, डबल यस, एस एच, सी एच, एक्स, झेड ने होत असेल तर त्या नामाचे अनेक वचन करताना त्या नामाच्या शेवटी ईएस हा प्रत्यय लावावा. बस, बसेस. क्लास, क्लासेस. डिश, डिशेस. कॅच, कॅचेस. बॉक्स, बॉक्सेस. क्वीज, क्विजेस. गॅस, गॅसेस. ग्लास, ग्लासेस. विश, विशेष. मॅच,
matches, fox, foxes, bleeds, bleedses. Rule number 3. Noun ends in y and preceded by consonant, then y changes into ies. ज्या नामांच्या शेवटी y हे मुळाक्षर आहे आणि त्याच्या पूर्वीचे मुळाक्षर कोणतेही इंग्रजी व्यंजन आहे, तर अशा नामाचे अनेकवचन करताना y या मुळाक्षराच्या जागी ies लिहावे. या नियमातून आपल्याला एक समजतं की जेही इंग्रजी नामे आहेत ज्या नामाच्या शेवटी y आहे पण शेवटचे मुळाक्षर y असून त्याच्या अगोदर शेवटून दुसरं जे मुळाक्षर आहे ते काय आहे, व्यंजन असलं पाहिजेत. जेव्हा हे y शेवटी आणि त्याच्या अगोदरचं मुळाक्षर हे व्यंजन असेल तेव्हा yचा लोप पाहून त्या yच्या ठिकाणी काय होतं, ies हा प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ सिटी, सिटीज, यामध्ये बघा yच्या अगोदर टी हे व्यंजन आहे म्हणून त्याचं अनेकवचन काय झालं, सिटीज. बेबी, बेबीज. बॉडी, बॉडीज. स्टोरी, स्टोरीज. लेडी, लेडीज. पपी, पपीज. कंपनी, कंपनीज. बडी, बडीज. वरील सर्व उदाहरणांमधून एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की प्रत्येक शब्दामध्ये y हे आहे पण त्या अगोदर आलेलं जे मुळाक्षर आहे ते प्रत्येक ठिकाणी व्यंजन आहे. त्यामुळं yच्या ठिकाणी काय प्रत्यय लागतो, ies हा प्रत्यय लावून त्याचे अनेकवचन तयार होत असते. रूल नंबर 4. नाउन एंड्स इन y and preceded by vowels, that is a, e, i, o, u, then add s to make plural. ज्या नावाच्या शेवटी y आहे आणि त्यापूर्वी स्वर आला असेल तर त्यावेळी फक्त त्या नावाला यस हा प्रत्यय लावावा. फॉर एक्झाम्पल बॉय, बॉयमध्ये y शेवटी आहे पण y पूर्वी आलेलं मुळाक्षर कोणतं आहे, ओ आहे म्हणून त्याचं अनेकवचन काय होईल, बॉईज. टॉय, टॉईज. डे, डेज. मंकी, मंकीज. रे, रेज. की, कीज. डॉंकी, डॉंकीज. व्हॅली, व्हॅलीज. यावरील सर्व उदाहरणावरून एक गोष्ट लक्षात आली असेल की y जरी शेवटी असेल तरी पण त्याच्यापूर्वी काय पाहिजे, स्वर असेल तर त्या नामाचं अनेकवचन करताना फक्त यस लावायचा असतो. रूल नंबर 5. नाउन एंड्स इन ओ preceded by consonant, add es to make plural. ज्या नामाच्या शेवटी ओ हे मुळाक्षर आहे आणि ओच्या अगोदर व्यंजन असेल तर अशा नामाचे अनेकवचन करताना त्याला es प्रत्यय लावावा. फॉर एक्झाम्पल पोटॅटो. पोटॅटो या शब्दामध्ये शेवटी ओ हे मुळाक्षर आहे पण त्या अगोदर आलेलं अल्फाबेट्स कोणता आहे, टी. मग याचं अनेकवचन कसं होईल, पोटॅटोज. टोमॅटो, टोमॅटोज. हिरो, हिरोज. मँगो, मँगोज. वोल्कॅनो, वोल्कॅनोज. इको, इकोज. बफेलो, बफेलोज. टॉर्नॅडो, टॉर्नॅडोज. पण यामध्ये एक्सेप्शन आहेत म्हणजेच अपवाद आहेत. पियानो, पियानो या शब्दामध्ये आपल्याला शेवटी ओ दिसतोय पण त्या अगोदर ओच्या अगोदर यन आहे परंतु या नामाचं अनेकवचन करताना पियानोज. फोटो, फोटोज. किलो, किलोज. मेमो, मेमोज. असे काही शब्द आहेत जे की या नियमाला अपवाद ठरतात. रूल नंबर 6. नाउन एंड्स इन ओ अँड प्रिसिडेड बाय वावल, ॲड यस टू मेक प्लुरल. ज्या नामाच्या शेवटी ओ हे मूळाक्षर आहे आणि त्यापूर्वी स्वर आहे अशा नामाचे अनेकवचन करताना त्याला यस हा प्रत्यय लावावा. फॉर एक्झाम्पल झू. झू या नामाच्या शेवटी ओ आहे पण त्या अगोदर येणारा अल्फाबेट कोणता आहे, स्वर ओ आहे मग त्याचं अनेकवचन करताना काय होईल, झूज. कंगारू, कंगारूज.
रेडिओ रेडिओज, व्हिडिओ व्हिडिओज, कक्कू कक्कूज, स्टुडिओ स्टुडिओज, फोलिओ फोलिओज, बांबू बांबूज. यावरील सर्व उदाहरणावरून अशी गोष्ट लक्षात आली असेल की शेवटी जरी ओ असेल पण ओच्या पूर्वी कुठल्याही एक स्वर आलेला आहे, त्यामुळं त्या नामाचं अनेकवचन करताना काय करतो आपण, यस हा प्रत्यय लावतो. रूल नंबर 7. नाउन एंड्स इन एफ और एफ ए, देन रिप्लेस एफ और एफ ई विथ व्ही ई एस. ज्या नामाच्या शेवटी एफ किंवा एफ ई येत असेल तर त्या नावाचे अनेकवचन करताना एफ आणि एफ ईच्या जागी व्ही ई एस हा प्रत्यय लावावा. फॉर एक्झाम्पल लीफ. लीफ या शब्दाच्या शेवटी एफ आहे, तर याचे अनेकवचन करताना एफच्या ठिकाणी काय येईल, व्ही ई एस म्हणजेच लीव्ज. दुसरं नाव उदाहरण आहे थीफ, थ्यूज, ओल्फ, ओल्व्स, वाईफ, वाईव्ज, लोफ, लोज, नाईफ, नाईव्ज, काल्फ, काल्व्स, सेल्फ, सेल्व्स. पण याला सुद्धा काही अपवाद आहेत, एक्सेप्शन आहेत. ते कोणते, सेफ. या शब्दाच्या शेवटी सुद्धा एफ आहे, पण याचं अनेकवचन करताना फक्त यस हा प्रत्यय लागतो, शेफ्स. रूफ, रूफ्स, चीफ, चीफ्स, क्लिफ, क्लिफ्स. असे अनेक उदाहरणे आपल्याला मिळतील. इरेग्युलर चेंजेस व्हेन मेकिंग सिंग्युलर इंटू प्लुरल. वचन बदलताना होणारा अनियमित बदल होणारी नामे. फॉर एक्झाम्पल गूज चं अनेकवचन गीज, फूड, फीड, चाइल्ड, चिल्ड्रेन, ऑक्स, ऑक्सन, वुमॅन, वुमेन, माऊस, माईस, पर्सन, पीपल, टूथ, टीथ, मॅन, मेन, डाय, डाईस. वरील उदाहरणामधून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की यामधील नामांचे पूर्ण रूपच बदलून जाते. लेट्स सी दोज नाउन्स विच आर सेम इन सिंग्युलर अँड प्लुरल. अशी नामे ज्यांचे एकवचन आणि अनेकवचन सारखेच असते. फॉर एक्झाम्पल शिप, शिप, डिअर, डिअर, फिश, फिश, एअरक्राफ्ट, एअरक्राफ्ट, सिरीज, सिरीज, स्पेसीज, स्पेसीज, स्वाईन, स्वाईन, ऑफस्प्रिंग, ऑफस्प्रिंग इत्यादी. तर वरीलप्रमाणे आज आपण नंबर म्हणजेच वचन, त्याचे प्रकार आणि त्याचे वेगवेगळे नियम अभ्यासलेले आहेत. धन्यवाद. तो हे सुद्धा पाहिलेलं आहे. धन्यवाद.